नमस्कार मित्रांनो, विनायक वाकचरे युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, आपण किती मोठे झालो तरी आपण आपल्या आई बापाच्या वरती जाऊ शकत नाही. तसंच विषय माझा झालेला आहे. म्हणजे आमच्या सगळ्यांचा जे सकाळी उठल्यापासून नुसती बडबड 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 लावून ठेवलेली या मम्मीने. असा लोड आलाय मला, इतकं टेन्शन आलंय, खरंच इतकं टेन्शन आलंय मला. इथं बघा मेंदू आहे ना माझ्या बहिणी, फन फन करते बघा. बघा कुठे मेंदू? इथे एवढा मोठा लावून ठेवला. सकाळी आल्यापासून नुसतं म्हणून राहिली, अरे घोड्या 23 वर्षाचा झाला तू, 23 वर्षाचा झाला, विना तू 26 वर्षाचा झाला, तुम्ही उठा रे आवरा रे सगळं करा रे, अशी बोलत ती सकाळपासून. काय सांगायचं तुम्हाला. आता लय छान दिसते माझी सोनू. इकडे पण माझी ऋतू आहे आणि भूमिका तिकडे गेलेली आहे, तुम्हाला माहिती आहे ना. तर तुम्हाला सांगू का, मला एक जरी घरातलं नसलं तर मला करमत नाहीये आणि मी बोलल्याशिवाय राहत नाहीये. हे बोलण्यामध्ये माझं प्रेम आहे. तर मी शेजारी पाजारी कुणाला बोलायला जाणार नाही. उठा रे मी माझ्याच मुलांना बोलणार आहे, माझ्याच मुलांना शिकवणार आहे. हा बघा ना किती गोड गोड दिसतोय. कटिंग केली तर मला लय आवडला, छान दिसू राहिला. आणि विनू दाखव ना, विनू कसं चिकना चोपडा झालाय, मस्त असं सुंदर दिसू राहिला. पहिल्यांदा दुसऱ्यांदा त्यांनी दाढी कटिंग केली, तिसऱ्यांदा केली, तिसऱ्यांदा केली. त्याची बायको म्हणे, हे छी काय केलं तुम्ही? हा काय प्रकार म्हणे. हे बघा ही तिला आवडलं नंतरून, मी म्हटल्यानंतर पण थोडस काय होतं माहिती का, तिला सगळ्यात मोठा त्रास करतो मी. असं पप्पी घ्यायला गेलो ना, पोचती नाही का. बघा आता तुम्ही बघू काय नाही. बरोबर ना? बरोबर ना, नाही ह्योच मोठा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून ती मला दाढी काढून देत नाही. पण आता मी काढत राहणार आहे. नाही तू दाढी काढत जा, म्हणजे तू छान दिसशील. अजून तुला दाढी भरपूर येईल, कारण की तुझ्या पप्पाला छोटीशी दाढी होती, त्याच्यामुळे तुझी पण दाढी मोठी झाली पाहिजे. बरोबर. हा, आपला संदीप शेठला मोठी दाढी आहे, विनूला दाढी मोठी आहे, डिरी मोठी आहे, सगळ्यात मोठं आहे. सगळ्यात मोठं आहे माझी. मी घरात हायटी पण मोठा आहे सगळ्यात घरात. अरे बापरे. काय झालं जेठालाल बनू नकोस. काय झालं हा तू बाळा चोरल्या. कोणत्या बाळ? नाही ऋतूने नाही चोरल्या, मी चोरल्या. ऋतू घे, तुला लय छान दिसत नाही ना ऋतू. मम्मीने सोन्याच्या नाही त्या. आणि मी चोरल्या नाही, त्या टेबलवर होत्या, मी ते घेऊन आले तर लगेच म्हणते चोरल्या. असं कशाला बोलतो रे टकलू. जरा मेंदू ऐक तुला हाय. तू केव्हापासून त्याच्या कानामागं मारतोस. जाऊ दे. आणि गाईस, तुम्ही सगळे सांगा की आपल्याला मुलांनी व्हिडिओ चालू करत जावा, म्हणून मी त्यांना बोलते, गोड गोड शब्द ऐकायला देते सकाळी सकाळी. सकाळी चालू झाली ना, दिवसभर चालू राहती. चटका बसून तुला बोला. सलाम करलाय हात सकाळी चालू झाल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, मला उठल्यापासून, अरे बाबा उठ ना तू. मी उठेल होतो, मोबाईल मध्ये बसलो होतो, फोटो पोस्ट करत होतो. अरे मम्मीला काय माहिती नाही मी काय करत होतो. अरे उठ, फोटो पोस्ट केले तर उपकार नाही केले तू. उपकार नाही केले त्यांनी, फोटो पोस्ट मला येत नाही ना, म्हणून तुम्हाला सकाळी म्हणजे मला असं सांगायचं मम्मी काम करतोय मी. माझं चॅनल चालू नाही केलंय म्हणून मला रडायला येतंय. माझं एवढं छान चॅनल आहे, तुम्ही सांगा बरं. रेसिपीचं चॅनल. साधे मला 2 अंडे आणून दिले तरी मी बनवून त्यांना काहीतरी दाखवेन ना. पत्रावर जाय मस्त पाहिजे. हा, म्हणजे पत्र्यावर जाऊन ताप म्हणे, गरम होय, मग परत खाली आम्हाला बडबड करायला. असं कर, कारण की खरंच मित्रांनो, आणि संदीपला किती थंडी वाजते बघा ना, कसं उभं राहिलाय तो. मम्मी सांगते नाही का, मम्मी बरोबर सांगते. सावधान आहे मी तो मम्मी सांगते बरोबर सांगते, पण मित्रांनो सकाळ येऊन जी सांगते ना ती बरोबर नाही सांगत. आता सकाळी येऊन सांगितलं. किती वाजता झोपतो? संध्याकाळी 9ला झोपतो आणि सकाळी 9ला उठतो. पहाटे 4ला झोपत्या. बरं, मी एक सांगू, आपले जे आकाश दादा आहेत ना, त्यांना बिचाऱ्यांना बिलकुल झोप नसती. बरोबर की नाही? ते रात दिवस एक करते. खरी गोष्ट हे नको, पण त्यांच्या कार्यक्रमाला गेलेले, मग तेव्हा काही व्हिडिओ काढता नाही आली. पण ते खूप कष्ट करतात आणि युट्यूब मध्ये खूप सारे कष्ट असतात. त्याचं मागचं कारण तुम्हाला माहिती नसतं, किती कष्ट. तुम्ही बघताय व्हिडिओ तर छान, चांगली गोष्ट आहे.
तर संदीप शेठ पण आता कष्ट करणार आहे, म्हणजे कष्ट तर करते. कष्ट करणार आहे मी. हा चाललंय ना अजून आता जास्त. म्हणे उचलायला. संदीप एकदा नाचून दाखव रे. हम्म. जिंगल 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 दागालाक 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 दागालाक. बघा 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 बघा. आता हे प्रश्न भूमिकाला जर म्हणलं असतं ना नाचून दाखव रे, भूमीचं नाचतं. भूमी कशी नाचते दाखव. भूमी कशी नाचते मानवी लागेल. अशी नाचते ती, लय भारी. नाही भूमीचा डान्स लय भारी आहे. तसा ऋतूचा पण डान्स भारी आहे. ऋतूचा पण भारी आहे. मग मला एवढं येत नाही. अरे तू वहिनी रे ना, तू काय पण तुम्हाला सांगू का का? आज आहे ना, आज म्हणजे आज नाही भरपूर दिवस झाले असतील. ऋतूच्या मला लग्नाला 5 वर्ष चालू झालं असेल, पण तरी पण ऋतू आहे ना असं कॅमेरा पुढे कमून लागते, मला तेच समजत नाही. तिचे ते दोन भावले आहे ना असे फिरून जाते म्हणून. काय दोन भावले दोन त्या डोळ्यातल्या भावले आणि ते फिरून जाते. कशा अशा अशा का बघा, म्हणते? बघा. अशा हा, अशा. अशा भाऊजी पण आमचे पहिले छान व्हिडिओ काढायचे, व्हिडिओ मध्ये छान बोलायचे. आता त्यांना बोलताच येत नाही आणि बोलायला सुधरत पण नाही. मी मला सुधरत नाही, खरंच तिचं म्हणणं कसं, माझी जर चुकी सांगितली ना तर मी समोर तिथे सांगणार आहे. हा, मी तिचे थांबणार विचार नाही. फक्त एवढेच आतापर्यंत आहे ना, तिचे विचार तेवढेच राहिले म्हणून ती तिथंच राहिलीये. मी जाऊ दे, भांडणं होती. ए, थांब. भांडणं नका करू. भांडणं नका करू. मी भांडण नाही करत, मी सांगते. हा, भांडण आणि नको. विचार बदली केलं ना तर प्रगती खूप वाढतीये. कळलं? असं मला मग आता सांग. प्रगती बदली करायची का विचार? प्रगती वाढवायची आहे, बदली नाही हा, प्रगती करायची. बदली नाही करायची. ऐका ना, मी काय म्हणतो, एवढ्या गोष्टीवरून भांडून काही उपयोग नाही. मी लय मोठी गोष्ट झाल्यावर भांडत असते, एवढीशा गोष्टीवरून भांडत नसते. काय तू एवढं लगेच काय मी काय केलं? भाऊजीने दाखवले, भावले फिरते असं मम्मीने सांगितलं तर त्यांनी डोळ्याची ऍक्शन केली. एवढं काही चिडायला झालं तुला? मी चिडले तू आणि नाही. चिडती, तू म्हणजे हा, चिडती. ते मात्र खरं. हा, तुम्ही सांगा. शेंडी नाराज शेंडी, चिडकी ऋतुवाहिनी नाराज शेंडी, अशी गोल फिरून अशी गोल फिरून टाकीन ना. चिडकी ऋतुवाहिनी चिडकी बघा, लय चिड राहील तिची बघा. नारळाची शेंडी काही बदली नाही झाली, ती बदली पण होणार. अजून पण आहे. काय ग, एवढी कावर चिडते तू? मी नाही चिडले यार. हा, ते बघा. चिडलीस तू? तुम्हाला वाटतंय का? हा, आता चिडल्याच म्हणतो. तर तू सांग माझ्या समोर का हो, मी चिडत नाहीये, सांग सगळ्यांना. तुझं चिडत नसते. हे बघा, तुम्हाला तर माहिती मग संदीपने ऍक्शन करून दाखवली. ज्यावेळेस ते ऍक्शन मला दाखवली आताच नाही ऍक्शन करून बोलली. नाही देत आहे, आतापासूनच नाही ऍक्शन करत आहे. जसं व्हिडिओ चालू झाले ना तसे ते माझे ऍक्शन करतात. काही नवीन नाहीये माझ्यासाठी ते. त्याच्यामुळे तुम्ही नका असं वाटून घेऊ का ते बोलले तर मला राग आला. आला राग आला रे, राग आला. खरंच राग नाही आला तिला. राग नाही आला, तिची सवय आहे लगेच भांडं घ्यायचं आणि तिची सवय आहे लगेच चपाती बोलता विचार येईल. आठवते का तुला? गप नाही. हे बघा, याला लय उद्योग आहे बघा. ह्यो काही चिडित असं होतं म्हणून. काय तो आहे ना, तो संदीपनी कधी भाऊजाईला बिना चिडवला, कधी राहिला नाही आणि तिला कधी राग आला नाही. आणि राग आल्यानंतर कॅमेऱ्याच्या मागे खूप सारे भांडलेले आहे, फक्त कॅमेऱ्यात दाखवलं नाहीये कारण की आवडत नाही अशा गोष्टी दाखवायला. थोडंफार चालूच राहत असतं. आमची लय भांडणं होती बाबांची. ऋतुवाहिनीशी आणि माझी. लय भांडणं झालेली आमचे लय. कॅमेऱ्यात बघून बघ. एक दिवस ऋतुवाहिनीला राग आला होता, ऋतुवाहिनी दात फेकून मारला मला. हा, जा. कोणच जात कोणच जात नाही. बघू दे इकडे बघ. आहेत ही कर ही कर माझ्यासाठी ही कर लगेच ही करते हो. फेसबुकला मला कमेंट केली होती 42 दाताची, तर यांना लय राग आला. यांनी कमेंट मध्ये विचारलं तुम्ही मोजायला आलते का? मी सकाळी रिप्लाय देतो. हा बरोबर आहे ना. काय मग काय करायचे? 42 दाताची 42 तासाचे 50 असू दे, 50 दाताचे, 80 दाताचे असू दे, तिला काय करायचे? ऋतुवाहिनी हा ना, तर काय लोकांच्या पोरींना नाव ठेवून तुम्हाला काय भेटत काय माहिती? हा. हे एवढे दाताची न तेवढी दाताची. तुमचे दात बघा आधी कसे, तिचे दात एकदम पांढरे शुभ्र आहेत. बघा. कळलं ना? हे बघा हे बघा. आणि नाक पण पाहिलं ना असं सरळ तीर आहे, गोरी गोरी पान आहे, असं काय पण नाही बोलायचं. बघा. हा. आता हाताने खुचायला असं बघ. काय नाही. चला तर मित्रांनो, नाही पण खरं सांगते, माझ्या सुनांना कोणाला काय बोलायचं नाही. 42 दाताची नाशिन तशी अजून काय अगं म्हणतात लांबाचे मोबाईल बोल तू. थांब, थांब. अहो मी बोललो असून मस्करीत बोलतो बरं का, दुसरं काही नाही माझं. हा. मी काय म्हणते, आम्हाला राग नाही येत. तुम्ही कमेंट मध्ये कशाला काय बोलताय विनाकारण? मला हे बोलायचं. हा जाऊ चल. मी काय हो, म्हणतो, बघतो. मी दाढी केली कशी दिसते सांग. खूप छान दिसतंय, गोंडस बाळ दिसत्या. मग आता रोज करणार. जुनी आता मिशा वाटते करून का? येऊ का? हा? मिशा काढून येऊ का? नको नको, ते मी तर नाही. मिशा काढू नये. मिशा काढल्यानंतर खूप छान असं शेप येतो.
कळलं का कळलं हा बघितलं नाही कटिंगवाली बघ. व्हिडिओत रेकॉर्ड झालं कटिंग वाली मुलगी. कटिंगवाली बघ शेप येतो. असं व्हिडिओत रेकॉर्ड झालं हिच्या छान छान काय नाही काढू का चला मी चाललो आता मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला आपला हा छोटासा फॅमिली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायचं अजिबात विसरू नका बाय 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 बाय